तर ठाकरे सेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच महापालिकेकडून दसरा मेळाव्याला परवानगी देण्यात आलेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ठाकरे सेनेचा दसरा मेळावा आता शिवतीर्थावरच होणार आहे, कारण महापालिकेकडून दसरा मेळाव्याला परवानगी देण्यात आली आहे। आज सकाळीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाली आणि त्यानंतर एक महत्त्वाची बातमी येते। दसरा मेळावा आता येऊन ठेपलेला आहे आणि दसरा मेळावा यंदा शिवतीर्थावरच होणार असल्याचं समजतंय। महापालिकेकडून दसरा मेळाव्याला परवानगी देण्यात आलेली आहे। या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांना। सूरज, यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार आहे। महापालिकेकडून तशी परवानगी जी आहे ती ठाकरे गटाला देण्यात आलेली आहे। ठाकरे गटाकडून खासदार अनिल देसाई यांनी महापालिकेला पत्र दिलं होतं की 28 ते 3 सप्टेंबर दरम्यान आम्हाला ते मैदान मिळावं अशी मागणी जी आहे ती करण्यात आलेली होती। आणि त्यानंतर महापालिकेने अटी व शर्तींसह ठाकरे गटाला जे आहे ती दसरा मेळाव्यासाठी परवानगी जी आहे ती दिलेली आहे। जर का पाहायला गेलं तर थोड्या वेळापूर्वीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट जी आहे ती झालेली आहे आणि त्या भेटी दरम्यान युतीवरती काही चर्चा झाली का ते महत्त्वाचं जरी असलं तरी या दसरा मेळाव्यात ठाकरे गटाची युती जी आहे ती होण्याची शक्यता आहे। आणि या घडामोडीनंतर हे जे पत्र जे महापालिकेने परवानगी दिलेले आहे अटी शर्तींसह ठाकरे गटाला जे आहे ते दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान हे दिलेलं आहे। आणि त्यामुळे कुठेतरी आता ठाकरे गटाचा दसरा मेळावा जो आहे तो शिवतीर्थावरतीच होणार यावरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे। नक्कीच आपण पाहतोय एक महत्त्वाची बातमी आहे सूरज। महापालिकेकडून दसरा मेळाव्याला आता शिवाजी पार्कवरची परवानगी मिळालेली आहे, त्यामुळे यंदा दसरा मेळाव्याला राज ठाकरे देखील जाणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। शिवाय या दसरा मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधूंची युती होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण मी सत्य सांगतोय। परवानगी मिळाली आणि आज भेट होती सर, परवानगी मिळाली दसरा मेळाव्याची सर आजच। तर एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, ठाकरे सेनेचा दसरा मेळावा आता शिवाजी पार्कात होणार आहे। म्हणजेच शिवतीर्थाजवळ हे शिवाजी पार्क आहे तिथे होणार आहे। महापालिकेकडून दसरा मेळाव्याला परवानगी देण्यात आलेली आहे। एक महत्त्वाची बातमी आहे, कारण की दसरा मेळाव्याला ठाकरे बंधूंची युती होण्याची शक्यता आपण वर्तवलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।